भारतीय जनता पक्षाला ऐतिहासिक विजय मिळाला आहे। 70 पैकी 48 सीट्स भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार निवडून आले आहेत। माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजीवर देशाच्या जनतेचा विश्वास, दिल्लीकरांचा विश्वास हाच खऱ्या अर्थाने दिल्लीच्या विजयामध्ये प्रतिबिंबित होत आहे। दिल्लीचा विजय हा माननीय प्रधानमंत्री मोदींच्या विकसित भारताच्या संकल्पाला साजेस आहे आणि देशाच्या जनतेने डबल इंजिन सरकार हेच राज्याचा विकास करू शकतं आणि देशाच्या विकासामध्ये सुद्धा हातभार डबल इंजिन सरकारच लावू शकतात हे जनतेने स्वीकारलं आहे। खोटारडेपणा, फेक नरेटिव्ह जनतेने नाकारला आहे। केजरीवाल आणि काँग्रेस पार्टी यांनी केलेल्या मिसच्यूज राजकारणाचा अंत झाला आहे आणि ज्या पद्धतीने दिल्लीकरांनी, जनतेने आणि मतदारांनी धो धुतलाय काँग्रेस आणि केजरीवालांना, 27 वर्षानंतर एक मोठा विजय भारतीय जनता पक्षाला मिळतो आहे। आमचे केंद्रीय गृहमंत्री अमित भाई शाह यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली आणि आमचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डाजी यांच्या संघटन कौशल्यामुळे आज या ठिकाणी हा मोठा विजय आपल्याला दिसतो आहे। आमच्या दिल्लीच्या कार्यकर्त्यांनी, जनतेने ज्या पद्धतीने सरकार दिला आहे, हा सरकार जो संकल्प त्या ठिकाणी दिला आहे, जेव्हा तो संकल्पपत्र जाहीर केलं, दिल्लीच्या विकासाचं संकल्पपत्र जाहीर केलं आहे, या संकल्पपत्रावर जनतेचा विश्वास आहे आणि मला असं वाटतं की जो काही संकल्पामध्ये दिल्लीच्या जनतेचा आणि महाराष्ट्रातल्या जनतेचा विकास होणार आहे, दिल्लीच्या राज्याच्या विकासाचा संकल्प भारतीय जनता पार्टीने केला आहे। मला वाटतं की 2029 मध्ये जे दिल्लीमध्ये आतापर्यंत 27 वर्षात जो विकास झाला नाही, 27 वर्ष जे त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं छळ झाला, आमचं सरकार माननीय मोदींच्या नेतृत्वामध्ये आणि तिथले मुख्यमंत्री हे दोन्ही सरकार प्रचंड दिल्लीकरांना न्याय देईल असं मला वाटतं आहे। काँग्रेसच्या मतविभाजन, काँग्रेस आणि आप एकमेकांच्या विरोधात लढल्यानं मतविभाजनाचा फायदा भाजपला झालाय का? मला वाटतं याला काही तथ्य नाही आहे। एकत्र आले असते तरी काही फरक पडला नसता। महाराष्ट्रात लढले नाही एकत्र, काही फायदा झाला नाही। देशामध्ये जनतेने ठरवलं आहे मोदींच्या मागे उभं राहायचं आणि मोदीजींच्या विकसित भारताला जनतेने साथ दिली आहे। 2047चा जगातला सर्वोत्तम भारत याकरता जनता आता भाजपाला मत देत आहे आणि त्यामुळं आम्ही जे आता विकासाचा संकल्प केला आहे, माननीय मोदीजींनी विकासाचा संकल्प केला आहे, भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीने देशामध्ये नियोजनबद्ध काम करत आहे, आमचं संघटन काम करत आहे, एक मोठं संघटन आणि निवडणुकीची योग्य पद्धतीची रणनीती, निवडणुकीमध्ये योग्य पद्धतीचे उमेदवार आणि निवडणुकीचं कौशल्य हे भारतीय जनता पक्षाकडे एक इन्स्ट्रुमेंट आहे। त्यावर हा खऱ्या अर्थाने मोठा विजय मिळतो। खरं तर आता काँग्रेस पार्टीने आत्मचिंतन केलं पाहिजे। आता उद्यापासनं सकाळचा भोंगा चालू होईल। तो भोंगा म्हणेल की मशीन खराब झाली, आता दिल्लीची मशीन खराब झाली, कधी म्हणेल आता दिल्लीचा पराभव हा अशाने झाला, तशाने झाला, 50 कारणं सांगतील। पण काँग्रेस पार्टीने आत्मचिंतन केलं पाहिजे। खरं तर काल राहुल गांधी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या निकालाबद्दल बोलले। महाराष्ट्राचा निकाल अजूनही राहुल गांधी पचवत नाहीये। त्यांनी जर आत्मपरीक्षण केलं असतं आणि संघटनेमध्ये काही फेरबदल केले असते तर महाराष्ट्रात चांगले दिवस आले असते। आज काँग्रेसची परिस्थिती काय आहे? त्या पक्षाची परिस्थिती अशी आहे की त्या पक्षाचा अध्यक्ष व्हायला कोणी तयार नाही आहे। महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पार्टीचा अध्यक्ष कोणी व्हायला तयार नाही, कारण नियोजन नाही आहे,
नीती नाही आहे, विकास नाही आहे. आणि काँग्रेसनी ज्या पद्धतीने महाराष्ट्रातील लोकांनी धुळकावलं आणि राहुल गांधी अजूनही त्याच स्वप्नामध्ये आहे. मशीन खराब झाले, मग एवढे मतदार वाढले, तेवढे मतदार वाढले. काल त्यांनी कामठीमध्ये बोलले माझ्या मतदारसंघात. खरं तर 2004ला पहिल्यांदा मी आमदार झालो, 58,000 मतांनी जिंकून आमदार झालो. नंतर 95,000 मतांनी जिंकून 2009मध्ये आमदार झालो. जनतेने मला पुन्हा 2014मध्ये 1,31,000 मतं देऊन निवडून आणलं. मधात 2019मध्ये संघटनेचं काम मी केलं. नवीन आमदार एक कार्यकर्ता आला, त्यांनी प्रचंड मतदान घेऊन निवडून आले. आणि पुन्हा आता मी 1,75,000 मतं घेऊन निवडून आलो. 5दा सलग निवडून येत आहे कामठी भाजपाची. मी तर राहुल गांधीला खुलं चॅलेंज केलं आहे, जर त्यांची इच्छा असेल तर 2029मध्ये राहुल गांधींनी येऊन दाखवावं. तिथेही चिटपट होईल, काँग्रेसचा पराभव होईल. खरं तर त्या मतदारसंघामध्ये राहुल गांधींनी बोलण्यापूर्वी विचार करायला पाहिजे. आम्ही तो मतदारसंघ परिवाराप्रमाणे सांभाळला आहे. 1,50,000च्या वर परिवाराचे माझे व्यक्तिगत संबंध आहेत. तिथला कार्यकर्ता देवदुर्लभ आहे आणि त्यामुळे तो विजय मिळतो आहे. पराजित झाल्यावर काँग्रेस पार्टीने या पद्धतीने पराजय अजूनही स्वीकारू नये, हे मला आश्चर्यजनक वाटतं. इंडिया अलायन्समध्ये अनेक घटक पक्ष होते, काँग्रेसला खातं सुद्धा दिल्लीमध्ये खोलता आलं नाही. इंडिया अलायन्स तुमच्या विरोधामध्ये लढलेली होती. इंडिया अलायन्स काय भविष्य वाटतं? आपण बघितलं महाराष्ट्रात लोकसभेच्या पूर्वी 35 पार्ट्या आल्या हाताला हात लावून त्या हयात हॉटेलमध्ये. कुठलं हॉटेल? मुंबईचं रायडन नाही, हयात. आणि हयात तो आपण बघितलं की इतक्या पार्ट्या आल्या आणि मोदीजीला हरवण्याकरता महाराष्ट्रात रणशिंग फुंकलं. केजरीवाल आले महाराष्ट्र हरवायला, विधानसभा निवडणुकीत आले, लोकसभेतही आले. खरं तर काँग्रेस पार्टी ही त्यांच्या नीतिमत्तेमुळं संपलेली आहे. काँग्रेस पार्टीचा जो देशाचा नेता आहे राहुल गांधी, त्यांचं ज्या पद्धतीचं प्रेझेंटेशन देशामध्ये आहे, मोदीच्या नेतृत्वातला भारत समोर जात असताना राहुल गांधी हे विकसित भारताच्या संकल्पाला ज्या पद्धतीने निगेटिव्ह पद्धतीने घेत आहे, म्हणजे मोदीजींच्या एखाद्या विषयाला घेऊन ज्या पद्धतीने निगेटिव्हिटी तयार करायचा प्रयत्न करताय, त्यामुळं जनताही राहुल गांधीला बाजूला करताय. खरं तर विरोधी पक्षाकडनं अपेक्षा असतं, काँग्रेसकडनं नेमकी अपेक्षा होती की देशाच्या विकासामध्ये आपला काय रोल राहील, त्यांचं मॉडेल काय राहील. काँग्रेस पार्टीकडे ना मॉडेल आहे, ना त्यांची काही नीती आहे, ना काही नीतिमत्ता आहे, ना जनता त्यांच्याकडे जनतेला जाऊन त्यांना मतं का देतील हाही त्यांच्याकडे कुठला योजना नाही आहे. आणि त्यामुळं अशा काँग्रेस पार्टीला आता लोकांनी परमनंट या देशातनं हद्दपार 2047 पर्यंत काँग्रेस पार्टी हद्दपार झाल्याशिवाय राहणार नाही. 2047 पर्यंत या देशामध्ये काँग्रेस पार्टी जिंकू शकत नाही. 2047 पर्यंत या देशामध्ये विकासाचा एक मार्ग मोदीजींनी दाखवला आहे आणि मोदीजीच्या विकसित भारताच्या संकल्पावर पुढचं राष्ट्र चालणार आहे. आणि जनता सुद्धा मोदीजींना आणि भारतीय जनता पार्टीच्या संकल्पाला साथ देणार आहे. तुमच्या एका अलायन्स पार्टीने सुद्धा तुमच्या विरोधात दिल्लीत निवडणुका लढवल्या, त्यांच्या 27 जागांवरती डिपॉझिट जप्त झाले. त्यांनी आता नवीन पक्ष आहे, त्यांनी प्रयत्न का करू नये. काँग्रेससारखी पार्टी शून्य होतं, जे स्वातंत्र्यपूर्व काळापासून काँग्रेस पार्टी देशामध्ये आहे. आणि राष्ट्रपिता महात्मा गांधीजींनी खरं म्हटलं होतं की देश स्वतंत्र झाला, आता काँग्रेस पार्टी विसर्जित केली पाहिजे. आता काँग्रेस पार्टी पंडित जवाहरलाल नेहरूजींनी काही विसर्जित केली नाही, पण राहुल गांधी आता विसर्जित करत आहे. संतोष देशमुख प्रकरणात तुमचे युतीतील मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा आज मागणी होते मोठ्या प्रमाणात. आता माननीय मुख्यमंत्री माननीय अजित पवारजींनी स्पष्टपणे आपल्याला सांगितलं आहे, महाराष्ट्राला सांगितलं आहे की धनंजय मुंडेंचा प्रत्यक्ष संबंध
जोपर्यंत कुठल्याही घटनेमध्ये नाही तोपर्यंत कुठल्याही मंत्र्याचा राजीनामा मागणे हे कितपत योग्य आहे. ज्या दिवशी त्यांचा संबंध, कारण 4 एजन्सी काम करतायत त्या ठिकाणी कोणी आरोपी सुटू नये याकरता माननीय देवेंद्रजी स्वतः या प्रकरणाच्या आरोपींना फाशी शिक्षा झाली पाहिजे याकरता जे जे काही पुरावे, जे जे काही त्यामध्ये लोक आहेत त्यावर ते आपल्या पोलिसांचा शिकंजा कसून आहे. आणि धनंजय मुंडे ज्या दिवशी वाटतील की ते आरोपी आहे, दोषी आहे, त्या दिवशी सरकार योग्य कारवाई करेल, देवेंद्रजी योग्य कारवाई करतील, अजितदादा कारवाई करतील. पण आज आपण कोणीतरी म्हणताय म्हणजे चंद्रशेखर बावनकुळे एखादा आरोप करायचे आणि त्या आरोपावर काहीतरी निर्णय व्हायचे, हे काही मला वाटतं या राज्यामध्ये कायद्याचे राज्य आहे आणि कायद्याच्या राज्यामध्ये कुणी कुणा आरोप करू शकतं, पण आरोप सिद्ध झाल्यावर मात्र योग्य कारवाई होत असतं. अंजली दमन यांनी डीबीटीच्या संदर्भामध्ये जे आरोप केले, कुणाचा विषय सोडून द्या, पण डीबीटी सारखी योजना जी मोदींचं स्वप्न आहे ती रद्द करून थेट खरेदी करायची परवानगी धनंजय मुंडेंनी घेतली होती आणि तो मोठा घोटाळा आहे, त्याचे पुरावे दिले तरी पण त्यांच्यावर कारवाई होत नाही असं दमानी कोणीतरी आज पुरावा दिला किंवा काल पुरावा दिला, अंजनीताई दमानी यांनी पुरावा दिला, त्यांचा मी सन्मान करतो. परंतु याच्यावर चौकशी तर करायला लागेल, चौकशी तर होईल. आज त्यांनी पुरावे दिले मीडियासमोर, त्यांना पाठवले अजितदादांना आणि मुख्यमंत्र्यांना, त्यामुळे आजच त्याचा निर्णय होऊन जाईल. काही त्याला काळ लागतो, काही त्याला वेळ लागतो, त्याची चौकशीची एक सिस्टीम आहे. चौकशी कोणी करावी, कशी करावी, तुम्ही मंत्र्याविरुद्ध चौकशी मागतायत, ती चौकशी कोणी केली पाहिजे याकरता काही तर गोष्टी असतील सरकारकडे. त्यामुळे मला असं वाटतं सरकार योग्य निर्णय करेल. आमचे मुख्यमंत्री अजित पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि अजित पवारजी योग्य पद्धतीने त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल काय झालं आहे चौकशीमध्ये. राहुल सोलापूरकर एक महत्त्वाचा विषय पुण्यातले गेले 8 दिवस ते शिवाजी महाराजांवरती बोलले, तक्रारी झाल्या, आंदोलनं झाली, त्यांच्यावर कारवाई काही होत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावर बोलणे ही उंची तर सोलापूरकरची नाही आहे आणि ते बोलले आहेत, त्याचं दखलही घेतली आहे. पण मला वाटतं त्यामध्ये सरकारने जी काही कारवाई करायची ती करेल. पण खरं तर अशा व्यक्तिमत्वाने या पद्धतीचं बोलणं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावर काही किंतु परंतु आणणं हे काही योग्य नाही आहे. सरकारला कारवाई करण्याकरता जे काही बाबी आहेत त्या सरकार पुढे करेल. आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामध्ये अजित पवारांची वर्णी लागली, मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेची त्याच्यामध्ये वर्णी लागली नाही. त्यामुळं आज दिवसभर मंत्रालयामध्ये चर्चा आहे की खरंच आपत्ती व्यवस्थापनाच्या प्राधिकरणामधून एकनाथ शिंदेंना वगळलंय का, किंवा एकनाथ शिंदे नाराज आहेत, रायगडच्या पालकमंत्री पदाचा अजूनही गुंता जो आहे तो सुधरत नाही. या सगळ्या प्रक्रियेवरून एकनाथ शिंदे बाहेर असल्याची चर्चा आहे. तथ्य काय? एकनाथ शिंदे अत्यंत निष्ठावान, अत्यंत प्रामाणिकपणे काम करणारे नेते आहेत. एखाद्या विषयावर एकनाथ शिंदे नाराज होतील असे छोटे कार्यकर्ते ते नाही आहे. काहीतरी कपोलकल्पित बातम्या तयार करायच्या, दिवसभराचं TRP मिळवायचा. एकनाथ शिंदेजींनी या राज्यामध्ये प्रचंड मोठं काम उभं केलं आहे. एकनाथ शिंदेजी या सरकारमध्ये भक्कममध्ये उभे आहेत आणि एक राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी योग्य काम केलं आहे आणि आता माननीय देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये एक स्तंभ म्हणून ते काम करता येत आहे. आणि त्यामुळे त्यांच्या नाराजीच्या बिलकुल चुकीच्या अर्थ आहेत. मी स्वतः एकनाथजीशी कालही बोललो, परवाही बोललो, कधीच ते नाराज राहत नाही. त्यांचा अर्थ चुकीचा काढतायत आणि जाणीवपूर्वक काहीतरी विरोधी पक्षाचे लोक त्या ठिकाणी क्ल्यू देऊन या महाराष्ट्राला संभ्रमित करण्याचा प्रयत्न करतायत. राहिला रायगड आणि नाशिकचा प्रश्न, तर रायगड पालकमंत्री, नाशिक पालकमंत्री हे दोन्ही पालकमंत्री पदं याकरता माननीय मुख्यमंत्री आणि अजितदादा आणि एकनाथजी बसणार आहे, लवकर त्याचा निर्णय करतील. कांग्रेस पार्टी के साथ आप लड़ती साथ में तो कांग्रेस आपको 22 सीट भी नहीं मिलती. नहीं, मैं बता रहा हूँ आपको, कांग्रेस पार्टी का ग्रहण ऐसा ग्रहण है जैसा सूर्य को ग्रहण लगता है, चंद्र को ग्रहण लगता है. ये आप पार्टी को डूब जाती थी. आप पार्टी जितनी बची उतनी भी नहीं बचती.
सारे चुनाव हार जाते उनके एमएलए। ये केजरीवाल को मालूम था। कांग्रेस को साथ में लेना, कांग्रेस ये जलता घर है और कांग्रेस को साथ में लेना यानी पूरी पार्टी डुबाना है, ये आपको मालूम था, इसलिए आप बच गई। कांग्रेस को साथ में नहीं लिया इसलिए आप बच गई है। 22 सीटें तो भी आई आपकी, नहीं तो आप भी जीरो हो जाती और कांग्रेस भी जीरो हो जाती और बीजेपी 70 से 70 हो जाती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।